मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासहित 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। वाळू माफियांना प्रशासनाने दणका दिलाय। विलास खेडकरला 3 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे। विलास खेडकर सहित इतर जणांना सुद्धा तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। विलास खेडकरवर वाळू चोरीचा आरोप आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। वाळू माफियांना प्रशासनाने दणका दिलेला आहे। विलास खेडकरला 3 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे। त्याच्यावर वाळू चोरीचा आरोप आहे आणि त्यामुळे आता ही कारवाई करण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासहित 9 जणांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात काय मनोज जरांगे पाटील प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशासनाने हा दणका दिलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। वाळू चोरीचा आरोप विलास खेडकरवर ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? जालन्यामध्ये एकूण 9 जणांवरती तडीपारीची कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि या तडीपारीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय असलेले 6 जणांवरती देखील तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे आहेत, त्यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। विलास खेडकर असं मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचं नाव आहे आणि त्यांचा देखील या तडीपारीच्या कारवाई केलेल्या आरोपीमध्ये समावेश आहे। एकूण चार जिल्ह्यातून या सगळ्यांना तडीपार करण्यात आलेला आहे। त्यामध्ये जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या 4 जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी ही तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे आणि पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे। विशेष म्हणजे मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेले 6 जण असल्याने एकच खळबळ उडालेली आहे आणि यावरती मनोज जरांगे पाटील यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एक टीका पोलिसांवरती आणि महसूलच्या अधिकाऱ्यावरती केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।